हे वचनांचं पालन हीच विष्णूची महापूजा। वडिलांच्या वचनाचं पालन करणं हीच आपल्या जीवनातली पूजा आहे, आपल्या जीवनातली अर्चना आहे, आपल्या जीवनातलं कर्तव्य आहे। म्हणून आई वडिलांचा स्नेह, आई वडिलांची सेवा, आई वडिलांच्या वचनाची सेवा आणि आई वडिलांविषयीची प्रीती अंतःकरणात असणं गरजेचं आहे। बाप किती जोडी करतो, तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकलेलं असेल महाराज। काल्याच्या कीर्तनामध्ये एक गोड प्रसंग आहे। वासुदेव श्रीकृष्ण परमात्म्याला डोक्यावर टोकरीत घालून यमुना पार करण्यासाठी गोकुळामध्ये जाण्यासाठी निघतायत। गोड प्रसंग आहे। मग यमुनेत पहिलं पाऊल टाकतात वासुदेव, मग गुडघ्या एवढं पाणी, दुसरं पाऊल टाकतात कमरे एवढं, तिसरं पाऊल टाकतात छातीपर्यंत पाणी येतं, पाचवं पाऊल टाकतात महाराज नाका तोंडात पाणी जायला सुरुवात होते। आता गंमत अशी, देव मस्करी करत होते आपल्या सासूबाईची। सासूबाई म्हणजे यमुना, यमुनेची मस्करी करत असताना बापाचे हाल होत होते। आता गंमत काय, देव म्हणले जर आपण सासूची मस्करी करण्यामध्ये सासूना घर दाय साय गहू तांदूळ वाटला वा माझं मायबाप भुक्या मरतील तर काय फायदा। मग सासूची मस्करी करण्यामध्ये जर आपला बाप नाका तोंडात पाणी घालून आपल्याला सोडून दिलं म्हणले मग आपल्याला सागरात मिळणे आहे। मग काय, देवाने अंगठा लावला आणि पूर सरकला महाराज। मला भाव सांगायचा आहे, आयुष्यभर मुलासाठी खटपट करत असताना आपला बाप संसार सागरामध्ये नाका तोंडापर्यंत पुरात फसलेला असतो। शब्द व्यवस्थित आहे का? आपल्यासाठी कष्ट करत असताना आपला बाप या संसार सागरामध्ये नाका तोंडापर्यंत पुरामध्ये फसलेला असतो। त्या फसलेल्या बापाला मुलाने कृष्णासारखा अंगठ्याचा आधार द्यावा आणि बापाचा मार्ग मोकळा करावा। हे कर्तव्य ज्याने आपल्या आयुष्यामध्ये केलं त्याचं जन्माचं पांग फुटलं महाराज। वा का, त्याच्याशिवाय प्रगती नाही। केवढा आधार, ज्याप्रमाणे कृष्ण अंगठ्याचा आधार देतो ना त्याप्रमाणे जर प्रत्येक मुलाने ठरवलं की आपल्या बापाला श्रीकृष्णासारखा अंगठ्यासारखा आधार द्यायचा, त्याचं जीवनाचं कल्याण आहे महाराज। का स्वतः बाप आपल्या मुलाला घेऊन जातोय, आयुष्याचं सर्वस्व वेचतोय। महाराज म्हणतात ज्या मुलाच्या जीवनामध्ये आई वडिलांविषयीची सेवा आहे, ज्या मुलाच्या जीवनामध्ये आई वडिलांच्या वचनाविषयीचा आदर आहे, ज्या मुलांच्या जीवनामध्ये आई वडिलांविषयीचं प्रेम आहे, असा बाप त्या मुलासाठी आयुष्यभर जोडी करतो आणि त्यांची स्नेह, त्यांचं प्रेम, त्यांची ओढी करत असताना स्वतःची शरीराची पर्वाही करत नाही आणि आपल्या पोराचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतो। हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
कराचे ओढी आयुष्यभर बाप आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी रात्रंदिवस धडपड करतो, रात्रंदिवस त्यांची काळजी घेतो, रात्रंदिवस त्याचं पालन पोषण भरण करत असतो. आई वडिलांच्या जीवनामध्ये आपल्या मुलासाठी आपलं अस्तित्व, आपला जीव गहाण ठेवण्याची सुद्धा परंपरा आपल्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहाटे रुखमाई अंगण झाडत होत्या. अंगण झाडता झाडता एक उंच सावली समोर आली. पायाजवळ डोकं सावलीचं आलं. नजर वर करून रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं. पाहतात तर आपले स्वामी समोर उभे होते. स्वामींच्या मुखातून शब्द निघाले, रुक्मिणी, माझं संसारात चित्त लागत नाही, मला संसार करू वाटत नाही, मला संसारामध्ये रस उरलेला नाहीये. एक काम कर, मला आज्ञा दे आणि जाऊ दे बघ आता एकदाच. स्वामी, संसार रूपी वेल नुकतीच अंकुर फुलवायला लागलेली आहे, त्यात तुम्ही असं संसार त्यागण्याच्या गोष्टी करणार, कसा संसार कडेला जाईल हो? असं बोलू नका, चांगलं बोला, पहाटेचा विषय आहे. 2-4 दिवस विठ्ठल पंतांनी हाच धडाका ठेवला. रुक्मिणी, आज्ञा दे, मला संसारात रस नाही, मला संसार करू वाटत नाही. रोज रुक्मिणी आई साहेबांनी तेच सांगायचं. बघा, हे चांगलं नाही. आपण संसाराला सुरुवात केलेली, कडेला न्यायचंय, सुरुवातीला असं बोलणं तुमचं उचित नाही, हे बरं नाही. बरं, पुन्हा 2-4 दिवसांनी विठ्ठल पंत आले. रुक्मिणी, दे आज्ञा, जाऊ दे मला. झाडता झाडता सळा संमार्जन करता रुक्मिणी कंटाळली. रोजच उठून यायचे. रुक्मिणी म्हणे, जा, जिकडे जायचं असेल तिकडे जा. जर तुम्हाला राहायचंच नव्हतं तर माझ्याशी लग्न तरी का केलं? एवढा शब्द विठ्ठल पंतांनी ऐकला आणि महाराज हातावर पाणी घेतलं आणि संसार जागेवर सोडून काशीला निघून गेले. आपण बोललोय या पश्चातापामध्ये. रुक्मिणी रात्रंदिवस पश्चाताप करते, महाराज रळते. एक दिवशी त्या अलंकापूर नगरीमध्ये एक साधू आले, चैतन्य महाप्रभू. सुवर्ण पिंपळाच्या समोर साधू बसलेले होते. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत असताना प्रत्येक स्त्रिया पिंपळाचं दर्शन केल्यानंतर, सिद्धेश्वराचं दर्शन केल्यानंतर साधूंचं दर्शन घ्यायचे आणि आलेल्या सुवासिनींना आशीर्वाद द्यायचे. साधू, सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद द्यायचे. सर्व स्त्रिया दर्शन घेतायत म्हणून सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना वाटलं आपण सुद्धा दर्शनासाठी गेलं पाहिजे. रुक्मिणी आई साहेबांनी प्रभूंच्या पाया पडले. पाया पडल्यानंतर साधूंनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी वर नजर केली आणि विचारलं, महाराजजी, हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे? थोड्या कपाळाला गोळ्या पडल्या आणि विचारतायत साधू, असं का बोलते? तुझ्या कपाळावर कुंकू आहे, भांगेत सिंदूर आहे, तू सुहासीन बाई दिसते, तुला आशीर्वाद मी उचित दिलेला आहे, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तरी म्हणते या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे, असं का? ती म्हणले, स्वामी, माझ्या पतीने माझा त्याग केलेला आहे आणि काशी क्षेत्री राहायला गेलेले आहेत. म्हणले, मी त्यांना ओघाने ते माझी रोज आज्ञा मागत होते, मी एकदा चिडून सहज म्हटले जा, जायचं असेल तर, आणि ते खरंच निघून गेलेत हो. म्हणले, तुझ्या नवऱ्याची खून सांग. खाना खुना सांगितल्या. महाप्रभूजी परत गेले आणि गेल्यानंतर पुन्हा आपल्या शिष्याला ओळखलं आणि ओळखून सांगितलं, तुझं हे उचित नाही. पत्नीने कंटाळून दिलेली आज्ञा ही ग्राह्य धरली जाणार नाही. पुन्हा संसार थाटावा लागेल. पुन्हा आळंदी क्षेत्री आले. पण आळंदी क्षेत्री आल्यानंतर संन्याशी होऊन पुन्हा संसार करण्याची आज्ञा धर्मशास्त्र देत नाही, म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांना वाडीत टाकण्यात आलं. महाराज वाडीत टाकलं. सिद्धेश्वरावर कुटिया केली. झोपडीत राहायला लागले. गंमत बघा, झोपडीत राहायला लागले. पहिला मुलगा झाला. संसारापासून ज्याने आपली निवृत्ती करून घेतली असे निवृत्ती देव जन्माला आले. ज्याने ज्ञानाच्या बळावर आपल्या विश्वाला माऊली म्हणून संबोधण्याची भाग पडला असे ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव दुसरे जन्माला आले. महाराज आपल्या ब्रह्मज्ञानाने या समाजाला ब्रह्मार्पणाची दीक्षा देणारे सोपान काका, मुक्ताई साहेब अशी 4 बाळ त्यांना झाली.
आता बाळ तर झालेली आहेत, पण यांची मुंजी बंधनं करायची आहेत. आता मुंजी संस्कार करायचे आहेत. 16 संस्कारापैकी एक संस्कार करायचे आहेत. हे मग करायचं कसं? गावातल्या ब्राह्मणांना सांगितलं. ब्राह्मणांनी सांगितलं, तुम्ही संन्यास घेऊन पुन्हा संसारात आलेले आहेत, तुमच्या मुलांना समाजात मान मिळणार नाही. तुमची मुलं अशीच संन्याशाची पोरं म्हणून समाजात फिरत राहतील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे संस्कार नाही आहेत. धर्मशास्त्र धोंडून काढलं. कुठेतरी पर्याय असेल म्हणून तेव्हाच धर्मपीठ होतं पैठण. पैठणला विठ्ठल पंत गेले, आपल्या मित्राला भेटले, आपली सगळी दुःखे सांगितली आणि त्या धर्मपीठामध्ये सगळी दुःखे सांगितल्यानंतर धर्मपीठाकडे मौजी बंधनाचं पत्र मागत असताना खूप विनवण्या केल्या, प्रार्थना केल्या, पण तिथल्या ब्राह्मणांनी कुठल्याही प्रकारचा उजारा दिला नाही. ब्राह्मण म्हणतायत, तुम्ही संन्यास घेऊन पुन्हा संसार करतायत, तुम्हाला आता संसाराचा अधिकार नाही. संसार करतायत यात विशेष नाही, पोरं जन्माला घातलीत, तुम्ही समाजातली तत्व बाटवलीत, तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. म्हणले आम्ही मरतो, पण आमच्या पोरांना तरी तुम्ही समाजात जगण्याचा अधिकार द्या हो. एवढी भीक मी तुमच्या पुढे मागायला आलेलोय, द्या तेवढा अधिकार. धर्म पंडितांनी एक मार्ग निवडला. कोणता? जर तुमच्या पोरांना समाजात मानानं राहायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल बुवाजी. कोणतं काम करावं लागेल? तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय हो ब्राह्मण बुवा? म्हणे ऐका, ज्या देहाने ती 4 पोरं जन्माला घातलेली आहेत, तो देह संपवावा लागेल, मग तुमच्या मुलांना समाजामध्ये मान मिळेल. वाह! एक डोळा विठ्ठल पंतांचा हसतोय आणि दुसरा डोळा विठ्ठल पंतांचा रडतोय. हो का? माझ्या पोरांना समाजात न्याय मिळेल हा भाव अंतःकरणामध्ये जागृत झाला. एक डोळा हसायला लागला आणि दुसरा रडायला लागला की तो मिळालेला समाजातला मान आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहता येणार नाही, पोरं पोरकी होतील. पुन्हा पैठणहून घरी आले. आळंदी क्षेत्री आल्यानंतर सिद्ध बेटात गेले. संध्याकाळचं भोजन पोरांचं झालं, पोरं निजली. निजल्यानंतर रुक्मिणीला जवळ घेतलं आणि सांगितलं, जर रुक्मिणी तुला वाटत असेल आपली पोरं समाजामध्ये मानानं फिरावीत, आपल्या पोरांना कुणी संन्याशाची कार्ट म्हणून म्हणू नये, तर आपल्याला आपल्या पोरांना मान मिळवण्यासाठी एक मार्ग निवडणं गरजेचं आहे. कोणता? देहांत प्रायश्चित्त. पैठणचे ब्राह्मण सांगतात, जर तुमच्या पोरांना समाजात मानानं फिरायचं असेल तर ज्या देहाने ती पोरं जन्माला घातलेली आहेत ती देह संपवावे लागतील. आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. रुक्मिणी आई साहेब म्हणतायत, का हो पोरं मोठी राहिली असती तर हा विचार एकदा केलाही असता, पण माझी अवघी 4 वर्षाची मुक्ताई हो. माझा सोपान 6 वर्षाचा आहे, 8 वर्षाचा ज्ञानोबा आहे, 10-12 वर्षाचा निवृत्ती आहे. या एवढ्याशा पोरांना सोडून जाणं धर्मशास्त्र सांगत असेल काही, आईचं हृदय असतं महाराज. आई रुक्मिणी आई साहेब म्हणतायत, धर्मशास्त्र सांगत असेल काही, पण आणि मला विठ्ठलाची मी माझ्या पोरांना सोडून जाणार नाही. बाप करी जोडी. विठ्ठल पंत म्हणतायत, रुक्मिणी तू पोरांचा आताचा विचार करते, मी पोरांचा भविष्याचा विचार करतोय. लेकराची ओढी आणि याच्यासाठी आपली कुरवंडे वाढवणी. समजवलं रुक्मिणी आई साहेबांना. रुक्मिणी आई साहेब म्हणले, मी एवढीशी पोरं टाकून जाणार नाही. तू जात नाहीस, समाजात यांना मान मिळणार नाही. अगं तुला वाटतंय हे पोरं टाकून जाण्याचं माझं सुद्धा धाडस आहे? आज हे शब्द ऐकल्यानंतर माझा एक डोळा रडत होता, एक डोळा हसत होता, पायाखालची जमीन सरकलेली होती. अगं बापाचं हृदय जरी वरून वरून जर आपल्याला कडक कठीण दिसत असेल, पण बापाचं हृदय कसं असतं माहितीये का? महाराज म्हणतात, त्याची पहाडाची छाती हृदय गुलाब त्याच्या पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब
हे बापाचं हृदय असतं मायबापा. चारही पोरं निजलेली आहेत. विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब घराबाहेर पडलेत महाराज. थोड्या अंतरावर विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब चालत चालत गेल्या. बाप आयुष्यात कधी रडत नाही अशा म्हणणाऱ्या पुरुषांनी आणि अशा म्हणणाऱ्या स्त्रियांनी कधीतरी मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला गाडीत बसवल्यानंतर एकटा बाप गाठावा आणि मग त्या बापाचे अश्रू तुम्हाला पाहायला मिळतील. आयुष्यभर पहाडासारखी संकट छातीवर फेलणारा बाप कधी रडत नाही, पण एकदा मुलगी सासरी जाताना बाप ढसा ढसा रडतो. हे समाजातला अंतिम सत्य. जी पोरगी वर्ष 6 महिन्याने माहेरी येते ना, त्या पोरीला विचारा बापाचं प्रेम काय असतं. ताई तू आलीस, 4 दिवस आनंदाने राहते. पोरीला काहीतरी द्यायचंय म्हणून 4 ठिकाणी सावकारांचे उंबरटे झिजवणारा बाप असतो महाराज, लक्षात ठेवा. पोरगी एवढ्या दिवसांनी आली, पण मग तिला पाठवायचं असं कसं पाठवायचं? खाली हातांनी पाठवता येणार नाही. आई फक्त सांगून मोकळी होते का हो ताई आलेली आहे, हिला काहीतरी द्या ना, सांगून मोकळी होते आई. पण तो बाप असतो की त्या मुलीला देण्यासाठी 4 ठिकाणी सावकाराची पायरी झिजवणारा बाप असतो. सहज सांगतो, दादा अहो एवढं ते मजुरीचा पाहूयात नंतर, पण थोडे पैसे थोडे उष्णे द्याव का. मुलगी आली आहे घरी, नातू आलेले आहेत, नात आलेली आहे, त्यांना 2 पैसे हातात द्यावे लागतील. हो द्या तेवढं. 4 लोकांजवळ थोडं थोडं असं काढीच करून 2 पैसे आणतो, मुलीच्या हातात ठेवतो. त्या दिलेल्या पैशांमध्ये मुलीला बापाने केलेल्या सावकाराकडच्या त्या विनंत्या दिसतात. मुलगी म्हणते, बाबा हे पैसे तुम्ही तुमचे राहू द्या, मला गरज नाही, माझ्या सासरी मुबलक आहे, मला तुमच्या पैशांची गरज नाही. पण बाप स्वाभिमानी बाळा, बाप म्हणतो बेटा खाली हातांनी जर तुला पाठवलं, तुझ्या सासरीचे तुला त्रास देतील, तुला म्हणतील काय आणलं, म्हणून बेटा बापाची एवढी आबरू राख, मी कष्ट अजून 2 करून घेईल, पण एवढे आबरू राख, हे 2 पैसे ठेव. मला माहिती आहे की रोज तुझ्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त पैसे तुझ्या जवळ असतात, पण हा बापाचा मान आहे, बापाने दिलेलं आहे, हे तुझ्यासोबत ठेव. पोरीच्या डोळ्यात खडकन पाणी येतं. तिला माहिती आहे हे 500 रुपये घेण्यासाठी बाप कमीत कमी 5 दरवाजे तरी आपला फिरलेला असेल. किती? 5 दरवाजे. मग ते 500 रुपये बापाच्या हातात आले. बाप मुलीला गाडीत बसवत असताना जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत त्या गाडीची वाट पाहत असतो. गाडी आली की मुलीला गाडीत नेऊन पुढे बसवतो. बसवत असताना कंडक्टर म्हणतो, अहो तुम्हाला यायचंय का, उतरा खाली. दादा थांबा, माझी पोरगी आहे, नातू आहे, नाते हो, 2च मिनिटं थांबा, मी उतरतो लगेच. बसवतो. बसवल्यानंतर पुन्हा खाली उतरतो. शेजारी जो माणूस बसलेला असतो ना, दादा तुम्ही कुठे जाणार आहे? तो म्हणे अमक्या अमक्या ठिकाणी. एक काम करा, माझी पोरगी या गावाला उतरणार आहे, तिला व्यवस्थित बॅग काढून द्या, हे पोरं नेमके उतरून द्या बरं का. हा बाप असतो, हा बाप असतो. खाली उतरल्यानंतर जी गाडी धूर सोडत आपल्या सासरीकडे जाणाऱ्या मुलीची, जोपर्यंत ती धूळ पुन्हा उठलेली शांत जमिनीवर बसत नाही तोपर्यंत पोट तिडकीने त्या गाडीकडे पाहणारा बाप असतो. बापाचं अस्तित्व या जगा वेगळं कोणी मांडू शकत नाही. माझे शब्द तर फुकाचे आहेत. बापाचं प्रेम या जगाच्या विश्वाच्या पलीकडे आहे महाराज. आणि असा बाप फक्त आयुष्यभर जोडतो
जोडलेल्याची ओढी करतो, स्नेह करतो, आपलं शरीर वाढवतो, पोरा सोरांचं पालन पोषण करतो, एवढ्यावर तो बाप थांबत नाही. मग तो बाप काय करतो? आयुष्यभर जी दौलत कमवलेली असते, आयुष्यभर जोडून जे धन कमवलेलं असतं, जे घर कमवलेलं असतं, जी शेतीबाडी कमवलेली असते, मरता क्षणी एका सेकंदात सर्वच्या सर्व मिरास ही मुलाच्या हवाली करते. आतापर्यंत ऐकले का तुम्ही असं? एखाद्या बापाने मेल्यानंतर किंवा आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, मी मरानंतर मना तिजोरी मधला पैसा बठा मना प्रेतवर छातडावर ठेवा ना, मी वरलीचा सुवास. ऐकलेलं आहे? ऐकलेलं नाही. हे बांधलेलं घर कुणासाठी? पोरांसाठी. ही कमवलेली शेतीवाडी कुणासाठी आहे? पोरांसाठी. जो तिजोरीत ठेवलेला आहे, बँकेत ठेवलेला आहे, हा पैसा कुणासाठी आहे? अहो, क्षणार्धात बाप मरतो आणि तो मेलेला बाप क्षणार्धात आपल्या धनाच्या संपत्तीचा मालक आपल्या मुलाला करतो. तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतो, एकाएकी केला मिराजीचा धनी, एकाएकी केला मिराजीचा धनी, एकाएकी केला मिराजीचा धनी, एकाएकी केला मिराजीचा धनी. एकाएकी केला मिराजीचा
मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी, एकाएकी मिरासीचा धनी केलेला असतो. आणि अशाच आपल्या मुलांना स्नेह देऊन आपल्या मुलांविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा वागवून ज्यांनी आपल्या आयुष्याचा हा प्रवास थांबवला ते म्हणजे ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत ते आपले शहरभक्त परायण गुलाब अर्जुन पाटील यांनीही आपल्या आयुष्यात जी जोडी केली ती श्रीराम दादांसाठी असेल, संजय दादांसाठी असेल, आपल्या मुलीसाठी असेल, आपल्या परिवारासाठी असेल. आणि त्यांनी कमवलेली जी काही जी वरपंग स्थितीतली जी आपल्याला व्यवहारातली धनसंपदा आहे हिची रास सुद्धा या पोराबाळांसाठी ते मागे ठेवून गेलेले आहेत. हीच बापाची इति कर्तव्यता जीवनातली असते आणि त्या बापाच्या पाठीमागे मुलांची इति कर्तव्यता असते. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा उचित निश्चितपणाने सांभाळ करणं आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या विषयीचं त्यांच्या अंतःकरणामध्ये केलेलं स्मरण. महाराज जी पित्र आपल्यातून निघून गेलेली आहेत ना, जी पित्र आपल्यातून निघून गेलेली आहेत, आपल्याकडे एक परंपरा आहे आई साहेब. कोणती परंपरा? आपल्याकडे पितृपक्षामध्ये घास टाकण्याची एक परंपरा आहे, बरोबर आहे. आता वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. कशा? काही भागांमध्ये विस्तवावर घास ठेवतात, काही भागांमध्ये अग्नीत घास टाकतात. तोच घास वरती कुठेतरी छतावर ठेवतात, कावडा येतो तो खातो म्हणे, असं चालू आहे. मी सहज एक दिवशी आई विस्तवावर घास टाकत होती. म्हणता आई हाय काय चालू आहे? म्हणे अहो घास ठेवा, मग वरतंग तुकणीदार टाकी केन मग काय निघस दूर निघतो आणि हा दूर डायरेक्ट स्वर्गात जातो आणि आपले पित्र तो वास घेतात आणि तृप्त होतात म्हणे. म्हणता आई तुला आप्पांना मिस कॉल होऊन टाका की काय वास देवा का? अगं असं काही नसतं म्हटलं का. असे कावड्यांनी जर खाल्लं असतं मग मनुष्य मुक्त झाला असता. मग तुम्ही म्हणणार महाराज असं काही नसतं, तर मग हे सगळं पोले का? कबीरजींचं एक गोड प्रमाण आहे, ऐका. जिंदे बाप को रोटी न देवे, जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बात पचतैयो, गौवा बिचारा खावे ना पिवे, गौवा बाप बुलैयो रे, भजन बिना कैसे तरियो. खऱ्या बापाला जिवंत असताना त्याला चतकोरभर भाकर सुखाची खाऊ दिली नाही आणि नंतर मारगाव पंगती दिल्या म्हणजे तुम्ही पुण्यवान होणार बा. तुम्ही जास्त कुंभ पाकपाक नरक माझ्या शहर का तिथं ते चालत नाही. मग का हो? हे गेल्यानंतर यांचं का पुण्यतिथी करावी, का टाकावं? वरती तर मग जात नाही, धुराने जात नाही, अग्नीने जात नाही, कावड्याने जात नाही. मग हे करावं कशासाठी? महाराज म्हणतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. महाराज लोक सेवा करा, त्यांनी त्यांची केलेली सेवा ही तुम्हाला स्वर्गात पाठवेल आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी केलेली सेवा ती तुम्हाला स्वर्गात पाठवेल. आता ऐका, ज्यांच्या अनुषंगाने भाग्यवंता घरी भजन पूजन कीर्तन होतंय ना, गुलाब काकांच्या अनुषंगाने समजून घ्यायचं ते स्वर्गातच आहेत. काही लोक फक्त वरती लिहितात नावापुढे कैलासवाशी, वैकुंठवाशी, स्वर्ग. 3 मुद्दे लिहिले जातात, वै, स्व आणि कै. स्व म्हणजे स्वर्गवासी, वै म्हणजे वैकुंठवासी, क म्हणजे कैलासवासी. इमानदारीने सांगा, जिने आयुष्यभर वाऱ्या केल्या नाहीत, परमार्थ केला नाही, लोकांच्या माना मोडत फिरल्या, महाराज लोक येत त्यातले गाव मा बरं बोलणं नाही, यांना खावाना धंदा आहे तो, असंच बोलणं, सप्ताल वर्गणी दिद नाही, ते ना नाव पुढे स्व वै कै लाव, अहो खरंच स्वर्गामध्ये राही का? मग हा नरकातच आहे महाराज. मग हा नरकातच आहे, पण लोक लावतात स्व. आमचे गुरुवर्य गोड सांगतात, माणूस स्वर्गात गेलेला आहे का नरकात गेलेला आहे हे जर ओळखायचं असेल सोपी पद्धत आहे. कशी सांगतो तुम्हाला. एखादा मनुष्य गेला, मेला, मेल्यानंतर त्याचं प्रेत चितेवर ठेवलेलं आहे, अग्निडाग मुलाने दिलेला आहे, तर तो पेटत असताना तिकडे चितेला आग लागत असताना त्याच्या गावातल्या 4 लोकांजवळ जाऊन उभं राहायचं आणि ते लोक जर म्हटले माणूस चांगला होता,
धर्म कार्याला सहकार्य करत होता, 2 लोकांना मदत करत होता, समजून जायचं याच्या नावापुढे स्व व काही लावण्याची गरज नाही, हा आपोआप गेलेला आहे. आणि त्याच माणसांनी म्हणावं बरं घेऊ गाव माटली खरेड चालली, अहो 11 दे ना 1100 ना हिशोब मागे, बरं घ्या पुसाई घ्या, समजिलो ये नरक माझा जागा भेटेल नाही भो, वाटेच फिरायला कोणतरी असं का. आमच्या गुलाब बाबांच्या जीवनामध्ये मला संजू दादांनी सांगितलं की मी स्वतः पुढे आग्या धरून म्हणून जात होतो, शेतात बाबांच्या आज्ञेप्रमाणे बाबांना ठेवण्यात आलं, तर मी शेतात पोहोचलो तोपर्यंत मागची मंडळी घरापर्यंत होती. ही समाजातली कमवलेली उत्तम कीर्ती आहे. तुका म्हणे एक मरणाची सरी, उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज शेवटचा मुद्दा सांगतो, या जगात धन कमवा राहत नाही, इस्टेट कमवा राहत नाही, संतती तीही एकाने एक दिवशी धोका देत असते. या जगात शिल्लक राहतं ते केवळ नाव. काय राहतं? नाव. ऐका सांगतो तुम्हाला, तुम्ही जर मला विचारलं, शेवटचे आपलं एवढं, जर तुम्ही मला विचारलं भूषण महाराज सांगा तुमचं नाव, माझं नाव भूषण. महाराज तुमच्या वडिलांचं सांगा, पुंडलिक. महाराज तुमच्या आजोबांचं सांगा, धर्मा. महाराज तुमच्या आजोबा पंजोबांचं सांगा, रतन. महाराज खापर पंजोबांचं सांगा, हैबत. हैबत बाबांच्या वडिलांचं सांगा, ताया नाही. किती पिढ्या सांगितल्या मी, त्याच्यातला मी जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहेत, उरले 3 आप्पा. कोणते? धर्मा आप्पा, रतन आप्पा, हैबत आप्पा. हे जगून जगून जर 100 वर्ष जगले असतील, किती वर्षाचा कालावधी होतो? 300 वर्षाचा. मला माझ्या रक्ताचा, माझ्या नसांमध्ये जे रक्त फिरतय ना, मला माझ्या रक्ताचा 300 वर्षापूर्वीचा इतिहास माहिती नाही, पण मला 750 वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत. याला कीर्ती म्हणतात. याला काय म्हणतात? कीर्ती म्हणतात. आणि ही कीर्ती समाजामध्ये मनुष्याला अजरामर करत असते. सोबत धन आळका काही जात नाही. शेवटचा प्रसंग सांगतो. भर्तृहरी एक राजा होऊन गेला. त्या भर्तृहरी राजाने 2 ग्रंथ लिहिली. पहिला लिहिला शृंगार शतक, दुसरा लिहिला वैराग्य शतक. आता शृंगार शतक तर ब्रह्मचार्याने वाचलं, तो दुसऱ्याच दिवशी सांगेल माझं लग्न करा म्हणून, एवढा रस आहे त्याच्यामध्ये. आणि वैराग्य शतक एका ज्या आसक्तीग्रस्ताने वाचलं, तर तो दुसऱ्याच दिवशी सर्व संसाराचा त्याग करेल आणि वनात निघून जाईल, एवढं वैराग्य आहे त्याच्यामध्ये. तर त्या राजाने 4 लग्न केली. किती लग्न केली? 4 लग्न केली. जगातली सर्वात सुंदर स्त्री पहिली पत्नी, तिच्यापेक्षा सुंदर दुसरी पत्नी, तिच्यापेक्षा सुंदर तिसरी पत्नी, तिच्यापेक्षा सुंदर चौथी पत्नी. 4 विवाह केली. गंमत आहे का? जिच्याशी पहिल्यांदा विवाह झालेला होता तिच्याकडे दुर्लक्ष केलं. जिच्याशी दुसऱ्यांदा विवाह झालेला होता तिच्याकडे वर्ष 6 महिन्यातून जायचा. तिसऱ्यांदा विवाह झालेला होता तिच्याकडे महिन्या 15 दिवसाने जायचा. आणि नुकताच जिच्याशी विवाह केलेला होता विश्वसुंदरीशी, तिच्यासोबत 24 तास राहायचा. प्रजेकडे दुर्लक्ष केलं. एका साधूला कळालं आपल्या राजाचं प्रजेकडे दुर्लक्ष आहे. मग त्याने काय केलं महाराज, भिक्षा मागण्याच्या कारणाने राजमहालाजवळ आला, आवाज दिला भिक्षां देही. एक सैनिकाला भिक्षा वाढायला लागला. तेवढ्यात साधूने सांगितलं, म्हणे बघा तुमच्या राजाला बोलवा. आता राजा आला. राजा आल्यानंतर राजा भिक्षा टाकायला लागला. साधू म्हणे तुझी भिक्षा नकोय, तुझी आसक्ती तुझ्या पत्नीविषयी ठेवतोय ना, ही तुझ्या अधोगतीला कारणीभूत आहे. म्हणले प्रजेकडे लक्ष दे. राजा म्हणे प्रजा काय मला सुख देणार आहे? पत्नींकडून मला सुख मिळतं. म्हणे या जगात कुणाकडून सुख मिळत नाही. नवारे पतिप्रिय कामाय पतिप्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भवती. एक तत्व सगळ्यांना लावून घ्या. नवारे सुख, नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काढीचे नाही कोणी. हा सगळा व्यापार खोटा आहे. इथं एकच सत्य आहे. कोणतं? मोहम्मद के दर पे चला जा सवाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली नाही रे. मोठा आहे व्यापार. तुम्ही एक व्हॉट्सअप इंस्टाग्रामला एक पद ऐकलेलं असेल. कोणतं? संसारात सुख नाही हुशारी धर, कवणाचे गण गोत्र कवणाचे घर. तुम 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 चालतं महाराज. गोड पद
नाही. म्हणले पटवून द्या, ज्या पत्नीवर प्रेम करतोय त्यांना जाऊन विचार, मी मेल्यानंतर माझ्या चितेवर सती म्हणून येणार का? तो म्हणले ठीक आहे. गेला राजा आतमध्ये गेला आणि गेल्यानंतर सांगितलं, जिच्यासोबत 24 तास राहत होता तिला विचारलं, का ग मी मेल्यानंतर मी 7 दिवसांनी मरणार आहे, मी मेल्यानंतर माझ्या चितेवर सती म्हणून येशील का? ती म्हणे आडी वाटेल नाही, आता मरा, मी आता दुसरा राजा करलीस तू. राजा म्हणले साधू सांगत होता ते काय होतं खरंय. दुसरीला विचारलं, का ग तू येणार? ती म्हणे पहिली काय म्हणणी, पहिली म्हणते तुम्ही इकडे मरा, मी इकडे दुसरा राजा करते. ती म्हणे मी तुमच्या समाधानासाठी अंगणात छाती ठोकून रडून घेईन, पण पुढे येणार नाही. तिसरीला विचारलं, का ग तू येशील? ती म्हणे अगोदरच्या दोघींनी असं असं सांगितलं, मग तुमच्या सुखासाठी, तुम्हाला बरं वाटावं याच्यासाठी मी स्मशानवटीपर्यंत येईन, पण पुढे चितेवर बसणार नाही. आता चौथीला विचारलं, का ग तू तरी येशील? ती म्हणे मी जिवंतच याच्यासाठी होते की नाही जिवंतपणे तुमचा सहवास लाभला, पण मेल्यानंतर तरी तुम्हाला कमीत कमी तुमच्या सोबत जाता येईल, मी यायला तयार आहे. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? आपल्या जीवनामध्ये या 4 पत्न्या प्रत्येकाला आहेत. मला आहेत, यांना आहेत, यांना आहेत, यांना आहेत, यांना आहेत, स्त्रियांना आहेत, पुरुषांना आहेत, सगळ्यांना या 4 पत्न्या आहेत. कोण आहेत या पत्न्या सांगतो मी, ऐका. पहिल्या पत्नीचं नाव धन आहे, जी मरता क्षणी दुसऱ्याची होते. दुसऱ्या पत्नीचं नाव आहे बायका पोरं, अंगणात रडतात, पुढे येत नाही. तिसऱ्या पत्नीचं नाव आहे आप्तेष्ट, ते स्मशानात फक्त कवटीपुटाने वाट बघतात, खिचडी का निघी जात. वा. आणि चौथी पत्नी आपण जीवनात केलेलं चांगलं आणि वाईट कर्म ते आपल्या सोबत येत असतं, आणि ती उत्तम कीर्ती आपल्या सोबत राहत असते. आणि तशी गुलाब काकांची कीर्ती आज जन समाजामध्ये प्रस्थापित आहेत. म्हणून काकांवर प्रेम करणारी परिसरातली गावातली मंडळी इथं उपस्थित आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आणि अशा वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी श्रीराम दादांनी, संजू दादांनी हा गोड कार्यक्रम ठेवला. म्हणून निश्चित त्या काकांना सुद्धा कौतुक वाटत असेल. कौतुक वाटे झाली या वेचाची नाम मंगळाचे. माझ्या पुरांनी मी गेल्यानंतर माझं एवढं मोठं कार्य केलं, निश्चित त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कौतुक वाटत असेल. महाराज म्हणतात की बाप ही सगळी जोडी करत असतो. श्रीराम दादांना आणि आपल्या संजू दादांना त्यांनी घालोनिया पाहे डोळा अलंकार, कोणते कोणते अलंकार घातले श्रीराम दादांना आणि संजू दादांना? तर शिक्षणाचे अलंकार घातलेत, संस्काराचे अलंकार घातलेत, नीतिमत्तेचे अलंकार घातलेले आहेत. ठेवादा विथोर करुणिया. महाराज म्हणतात की आयुष्यभर बापाने आपल्या जीवनामध्ये आपल्या पोरांवर संकट येईल असं वागलं नाही, संकट येऊ दिलं नाही. आला तरी पहाडासारखा समोर उभं राहिला. हेच तुकोबा राय अभंगाच्या शेवटच्या. गाजू आणि कासे उदार जीवासी आपुलिया एका एके केला मिरासेचा धनी. कडिये वागवणी भार खांदी. काकांच्या जीवनामध्ये त्यांनी उत्तम असा संघर्ष केला, पोरांना उत्तम संस्कार दिले आणि हे वैभव उभं केलेलं आहे.
आणि पोरांनी सुद्धा वैभवाला शोभेल अशी आचारसंहिता आपल्या जीवनामध्ये बाळगली. आज श्रीरामदादांचं जरी हे मूळ गाव नसलं तरी गावातले लोक त्यांना उचित सन्मान, आदर, तिथ्य हे देतात आणि फुकट लोक कुणाला मान देत नाही. मग वागावं तसं लागतं, मग लोक हाजी हाजी करत असतात, फुकट नाही देत कोणी मान. मग त्यांच्या जीवनातली आचारसंहिता ठेवला. म्हणून सर्व वडगावकर ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेत. म्हणून प्रत्येकाचे अंतःकरणापासून खूप खूप आभार. महाराज ही गोड गुणीजन गायक वादक मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली आहे. आज विशेष कौतुक करावं ते म्हणजे असं की आमचे वरखेडीची भजनी मंडळ नवलनगरचे आमचे नाना येऊन गेलेत, नाहीतर मग एवढा दुष्काळ राहता आपला हाल देखाले कोणी राहत नाही. पण एक दिवसाचा कार्यक्रम सप्त्यासारखं स्वरूप त्या योगेश दादा स्वामी महाराजांचं सहकार्य करणंच पडी ना हो, त्याशिवाय गरबाकरी भेटाव नाही का, करावंच लागेल का. तर त्यांचा स्नेह आहे, गावाचा स्नेह आहे, परिवाराचा स्नेह आहे, संबंध आहेत, नातेसंबंध असा उत्तम असा योग सगळा जुळून आला आणि माझ्यासारख्याला ही सेवा दिली. म्हणून अशा ज्यांनी जीवनामध्ये उत्तम पुरुषार्थ केला, उत्तम परमार्थ केला, त्यांची सेवा करायला थोडं बरं वाटतं. ज्यांनी आयुष्यभर काही पिशी निवारी करी ते नाही पुण्यात ना कीर्तन करणं पडतं, नाहीलाच येतो आता काय करतं. पण असो, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उत्तम संस्कार, उत्तम सेवा, उत्तम जीवनाचं पालन पोषण भरण केलं, ज्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला, आपला नाव लौकिक केला, परिसरामध्ये आपली कीर्ती गाजवली, निश्चितच त्यांच्या जीवनाचा उदो उदो करायला आमच्या सारख्यांनाही बरं वाटतं. पांडुरंग परमात्मा बाबांना उत्तम स्थितीला लाभावत आणि त्यांची स्थिती व्हावी की महाराज त्यांनी म्हणावं याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. असे कैलासवासी श्री हरिभक्त परायण गुलाब अर्जुन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण जमलेलो आहोत. त्यांच्या निमित्ताने आमचे श्रीराम गुलाब पाटील, संजय गुलाब पाटील, त्यांचे बंधू कैलास अर्जुन पाटील, मनोज हिलाल पाटील, चिरंजीव समाधान कैलास पाटील, एक मुलगी आणि जमलेले नातेवाईक मंडळी, ग्रामस्थ मंडळीने प्रत्येकाने बाबांविषयी, काकांविषयी अंतःकरणामध्ये आदर ठेवून इथपर्यंत येण्याचे केले. म्हणून प्रत्येकाचे कौतुक करावे तेवढे थोडे. गुणीदानांच्याही चरणारविंदे माथा नतमस्तक करतो आणि माझ्या बोबड्या बोलांना पूर्ण भजन करा. तुकाराम 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 श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु